हॅलो स्टुडंट्स, आज आपण 3.4 द टू जेंटलमन ऑफ व्हेरोना हा लेसन बघणार आहे. पण त्याच्या अगोदर पेज नंबर 67वर मी तुम्हाला अँटॉनिम्स तुम्हाला येत आहेत का ते सांगितले होते. तर आता इथे मी त्याचे आन्सर्स दिलेत, तुम्ही इथं चेक करू शकता तुम्ही बरोबर लिहिलेत का. आता आपण वॉर्मिंग अप बघूयात, त्यातलं चिट चॅट. व्हॉट इज युअर फेवरेट पास टाईम, म्हणजे जेव्हा तुम्हाला बोर होतं किंवा तुमच्यावर खेळायला म्हणा, गप्पा मारायला कोण नसतं, तर तुमचा पास टाईम काय असतो, तेव्हा तुम्ही काय करता. सेकंड, डू यू रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट. मग आता हा एक ऑप्शन होऊ शकतो की तुम्ही बुक वाचता. मग परत त्यांनी दुसरा प्रश्न विचारला आहे की तुम्हाला बुक्स आवडतात का वाचायला. नेक्स्ट, व्हॉट इज युअर फेवरेट स्टोरी ऑर पोएम ऑर बुक. आणि जर तुम्हाला बुक्स आवडत असतील तर तुम्हाला नक्की काय आवडतं, म्हणजे गोष्टीचं पुस्तक आवडतं, कविताचं पुस्तक आवडतं का कथासंग्रह असं काहीतरी आवडतं. नेक्स्ट, व्हॉट रोल डू बुक्स ऑन द लाईव्ज ऑफ ग्रेट पीपल प्ले. तर इथं आपल्याला विचारलं आहे की जे मोठे लोक होऊन गेलेले आहेत तर त्यांचे आपण चरित्र वाचतो किंवा त्यांच्याविषयीची पुस्तकं वाचतो, तर त्या पुस्तकांचा नक्की आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, आपल्यावर त्याचा किती इफेक्ट होतो, कसा होतो. नेक्स्ट, हाऊ कॅन वी डिसाईड इफ अ स्टोरी इज ॲव्हरेज ऑर गुड ऑर एक्सलंट. आता इथं असं त्यांनी विचारलं की एखादी स्टोरी ॲव्हरेज म्हणजे ठीकठाक आहे, गुड म्हणजे चांगली आहे आणि एक्सलंट म्हणजे खूपच छान आहे, तर आपण कसं ठरवतो ते, तर ते लिहायचं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही लिहू शकता इफ द स्टोरी गिव्ज अ मेसेज, इफ द स्टोरी हॅज अ मॉरल इन इट अँड द लँग्वेज इज इझी टू अंडरस्टँड. हे सगळ्या गोष्टी असतील तर आपल्याला ती स्टोरी आवडते आणि मग आपण म्हणू शकतो की खरंच या गोष्टीतून काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि ती सगळ्यांना पटकन समजतीये, तर ती एक्सलंट असू शकते. तुम्ही तुमचं ओपिनियन द्यायचं आहे तिथं. नेक्स्ट, अ बुक रिव्ह्यू इज अन ॲनालिसिस ऑफ अ न्यूली पब्लिश्ड बुक बाय अन एक्सपर्ट हू एक्सप्रेसेस हिज ऑर हर ओपिनियन अबाउट द कंटेंट, स्टाईल अँड मेरिट. आता इथं आपल्याला बुक रिव्ह्यूबद्दल सांगितले, म्हणजे एखादं बुक कसं आहे, चांगलं आहे का, त्याच्यात काय आहे, तर हे जे सगळं त्याची माहिती असते त्याला बुक रिव्ह्यू म्हणतात. बुक रिव्ह्यूज आर पब्लिश्ड इन न्यूजपेपर्स, मॅगझिन्स अँड आर ऑल्सो अवेलेबल ऑनलाईन. आता तुम्ही बघत असाल की एखादं पुस्तक जेव्हा पब्लिश होतं तर त्याच्याविषयीची माहिती पेपरमध्ये म्हणा, मॅगझिनमध्ये किंवा ऑनलाईन आपल्याला वाचायला मिळते की ते पुस्तक नक्की कशाबद्दल आहे, कुणी लिहिलं आहे, काय आहे त्याच्यात. मग आपल्याला थोडीशी आयडिया येते की हां, हे पुस्तक ह्याच्याबद्दल आहे तर मला हे आवडू शकतं, मी वाचू शकते हे पुस्तक. तर आपल्याला थोडीशी आयडिया यावी म्हणून तो बुक रिव्ह्यू असतो. आता आपण खाली बघूया आपल्याला काय दिलं आहे एक्झरसाइज तिथं. Make suitable groups in the class. Decide upon a favorite book or story in the following details, as many as possible. आता इथं त्यांनी तुम्हाला ग्रुप्स करायला सांगितले क्लासमध्ये आणि त्याच्यावर डिस्कशन करायचं की तुमचं आवडतं बुक, तर त्याच्यामध्ये खालचे पॉईंट्स जे आहेत ते कव्हर करायचे. आता आपण फर्स्ट पॉईंट बघूया, नेम ऑफ द स्टोरी ऑर बुक. तर इथं तुम्ही कुठली स्टोरी किंवा बुक वाचलेलं आहे ते लिहायचं आहे. आता श्यामची आई तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही वाचली असेलच नक्की, तर त्याच्यामुळे आपण याचाच बुक रिव्ह्यू घेऊयात की श्यामची आई. नंतर रायटर त्याचे आहेत साने गुरुजी. आता इन्फॉर्मेशन दिलेली आहे पुढं, मी फक्त तुम्हाला तिथे जे पॉईंट्स दिलेत त्याचा अर्थ सांगते. सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर. मग आता रायटरविषयी थोडीशी माहिती लिहायची इथं. नंतर आहे बॅकग्राऊंड ऑर सेटिंग, म्हणजे त्या पुस्तकाचं बॅकग्राऊंड किंवा ती कुठं घडलेली आहे सेटिंग, तर ते लिहायचं आहे तिथं. मेन कॅरेक्टर्स, त्या स्टोरीतले किंवा त्या बुकमधले जे मेन कॅरेक्टर्स आहेत ते. नंतर सेंट्रल आयडिया ऑर समरी ऑफ द कंटेंट्स, म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्याची समरी सांगायची की ते पुस्तक कशाविषयी आहे. स्टाईल अँड लँग्वेज यूज्ड, म्हणजे त्याच्यातली लँग्वेज कशी आहे, म्हणजे ती सगळ्यांना समजू शकते का त्याच्यात थोडेसे ग्रामीण भागातले शब्द म्हणा, भाषा म्हणा वापरलेली आहे, तर त्या अनुषंगाने इथं लिहायचं आहे. नंतर आहे इलस्ट्रेशन्स इफ एनी. इलस्ट्रेशन्स म्हणजे एखादं गोष्टीचं पुस्तक असेल किंवा मोठा कथासंग्रह असेल तर त्याच्यातसुद्धा त्या स्टोरी वाईज थोडे पिक्चर्स काढलेले असतात किंवा डायग्राम्स असतात, तर तसे आहेत का त्याच्यात. नेक्स्ट आहे स्ट्रॉंग ऑर पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स, म्हणजे त्या बुकविषयी असा कुठला एक आस्पेक्ट आहे, कुठली गोष्ट आहे की जी पॉझिटिव्ह आहे किंवा आपल्या त्याच्यातून घेण्यासारखं आहे, तो पॉईंट लिहायचा. नंतर आहे ड्रॉबॅक्स, म्हणजे त्या पुस्तकाविषयी आपण म्हणू शकतो की हा भाग ह्याच्यात नको होता किंवा हे मला आवडलं नाही, हे पटलं नाही आहे, तर असं काही असेल तर लिहायचं आहे.
मला या पुस्तकात असं काहीच आढळलं नाही म्हणून मी तिथं लिहिलेलं नाही आहे. नंतर आहे कन्क्ल्युजन. म्हणजे तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही काय ठरवू शकता की ती पुस्तकाने तुम्हाला काय दिलं आहे किंवा काय आहे त्या पुस्तकात, आपण एका लाईनमध्ये असं म्हणू शकतो, तर ते लिहायचं आहे. आता आपण लेसन बघूया. पेज नंबर 70. The Two Gentlemen of Verona. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story The Two Gentlemen of Verona. The story revolves around the two boys named Nicola and Jacopo, who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment, who suffers from tuberculosis of the spine. आता ही जी स्टोरी आहे तर ती कुणी लिहिलेली आहे? A.J. क्रोनिन यांनी लिहिलेली आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे? कार्व द आयडिया. म्हणजे त्यांची जी आयडिया आहे, त्यांना जो मेसेज द्यायचा आहे तो खूप छान सांगितलेला आहे. क्रिएट ऑर एस्टॅब्लिश अन आयडिया. त्यांना सांगायचं ते त्यांनी नेमक्या शब्दात सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे? इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप. म्हणजे एखाद्या रिलेशनशिपमध्ये की खूप अगदी म्हणजे मनापासून प्रयत्न करायचं ते रिलेशनशिप निभावण्यासाठी. आणि सेल्फलेस हेल्प म्हणजे दुसऱ्यांची हेल्प करताना आपला काही स्वार्थ नाही आहे त्याच्यात, तर हे त्यांनी त्या गोष्टीतून पटवून दिलेले किंवा सांगितलेलं आहे. आणि ही स्टोरी कुणाविषयी आहे? तर टू बॉईज, त्यांची नावं आहेत निकोला आणि याकोपो. तर ते काय करतायत दोन्ही मुलं की डू न्यूमरस थिंग्स. कशासाठी करतायत? खूप साऱ्या गोष्टी त्या करतायत ती दोघं. टू अर्न मनी, पैसे कमवण्यासाठी. आणि त्यांना पैसे कशासाठी हवे आहेत? तर त्यांची जी सिस्टर आहे, बहीण आहे, तिला काय झालेलं आहे? ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाईन. म्हणजे आपण त्याला TB म्हणतो की तिला स्पाईन म्हणजे मणक्याचा TB झालेला आहे. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी पैसे लागतात. ते पैसे मिळवण्यासाठी ती दोघं खूप वेगवेगळ्या प्रकारचे जॉब करतात. आता आपल्या नेक्स्ट पॅसेजमध्ये समजेल की ते काय जॉब करतात. The story begins with the narrator driving down the foothills of the Alps. Here is when he first encounters the two brothers selling wild strawberries. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives towards the town. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. आता ही स्टोरी बघा, जेव्हा सुरू झालेली आहे किंवा या स्टोरीच्या सुरुवातीला काय झालेलं आहे? हा जो नॅरेटर आहे, स्टोरी सांगणारा जो आहे, तर तो कुठं चाललेला असतो? फूट हिल्स ऑफ आल्प्स. आल्प्स पर्वत, तर तिकडून तो चाललेला असतो त्या भागातून. आणि तेव्हा तो एन्काउंटर्स म्हणजे काय? भेटतोय कुणाला? या दोन मुलांना. आणि ही दोन मुलं काय करत असतात? सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. म्हणजे जंगलातल्या स्ट्रॉबेरीज किंवा स्ट्रॉबेरीसारखं फळ, वाईल्ड स्ट्रॉबेरीज ते विकत असतात. आणि या नॅरेटरचा ड्रायव्हर फॉरबिड करतो. म्हणजे काय? की परवानगी देत नाही. परवानगी म्हणजे काय? तो या नॅरेटरला म्हणतो अहो नका घेऊ हे वाईल्ड बेरीज. तरी पण हा नॅरेटर काय ऐकत नाही आणि त्या दोघांकडची सगळ्यात मोठी बास्केट असते ती तो विकत घेतो आणि त्याच्या गावाला निघून जातो. आणि हा जो सीन असतो तो काय झालेला आहे? एम्फसायझेस म्हणजे काय? की त्या दोघांच्या आणि या नॅरेटरची पुढे भेट होणार होती, तर त्याच्यावर त्यांनी म्हणजे ह्या पहिल्या भेटीमुळे पण काहीतरी प्रभाव पडलाय त्या नॅरेटरच्या मनात, ते पुढं कळेल आपल्याला. आणि इंटिमसी म्हणजे काय? क्लोज रिलेशनशिप. की जणू आता ही पहिली भेटच अशी होती की याच्यानंतर त्यांच्या खूप भेटी होणार आहेत आणि त्या नॅरेटरला असं वाटणार आहे खरंच ही मुलं चांगली आहेत किंवा आता त्यांचं क्लोज रिलेशनशिप होणार आहे, त्यांचं चांगलं पटणार आहे. Next day, the boys are found shining shoes in the public square. This amazes the narrator. This is when they reveal the fact that they do numerous kinds of things to earn money. Here, the narrator is shown to develop a soft corner for them in his heart. He finds them to be innocent, serious, pleasant and earnest. आता दुसऱ्या दिवशी काय झालेलं आहे की ही मुलं न्यूमरस काइंड्स किंवा न्यूमरस थिंग्स जॉब करत असतात. तर ते आता त्यांनी दुसरा जॉब कोणता घेतलेला आहे की पब्लिक स्क्वेअर म्हणजे एका चौकामध्ये ते बूट पॉलिशचं काम करत आहे. आणि नॅरेटरला आश्चर्य वाटते. अमेज म्हणजे काय आश्चर्य वाटते की अरे काल तर हे वाईल्ड स्ट्रॉबेरीज विकत होते आणि आज इकडे आहेत. आणि मग त्याच्यामुळं मग तो तेव्हा त्यांना विचारतो, तेव्हा ते रिव्हील होतं. रिव्हील म्हणजे काय? की समजतं नॅरेटरला की ते खूप साऱ्या प्रकारचे जॉब करतायत म्हणून. आणि आता त्याच्यामुळे नॅरेटरला त्या दोघां मुलांच्याबद्दल मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर म्हणजे थोडी त्यांच्याविषयी आत्मीयता त्या नॅरेटरला वाटायला लागलेली आहे. आणि नॅरेटरला असं पण समजते की ते कसे आहेत
इनोसंट, सिरियस, प्लेझंट आणि अर्नेस्ट म्हणजे प्रामाणिक आहेत ही मुलं. The boys are very useful to the narrator. They are very willing to satisfy all that the narrator requires. They are also found selling newspapers by the narrator. One stormy night. One day when the narrator asks if he can help them in any, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. Although it does not come in narrator's way, he takes them there. The boys get down in a building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return within an hour. आता या नॅरेटरच्या मनात त्या दोघांविषयी जिव्हाळा निर्माण झाला होता, म्हणून पुढं काय झालेलं आहे की त्यांनी त्याला मदत केलेली आहे त्या बॉईजला. आणि त्याच्या अगोदर काय झालेलं आहे की ते बॉईज अजून कुठले जॉब करत होते की त्या नॅरेटरला काय नॅरेटरचं पण काम त्या बॉईजनं केलेलं आहे. आणि स्टॉर्मी नाईट म्हणजे जेव्हा वादळी रात्र तेव्हा पण त्यांनी न्यूजपेपर विकण्याचं काम केलेलं आहे. आणि जेव्हा आता नॅरेटरची पण कामं केलेली आहेत या बॉईजनं, तर नॅरेटरनं त्यांना विचारलं आहे की त्यांना काय हेल्प हवी आहे का. मग त्या बॉईजनं काय सांगितलेलं आहे की त्यांना लिफ्ट हवी आहे कुठपर्यंत जाण्यासाठी, पोलेटा हे एका व्हिलेजचं नाव आहे तिथपर्यंत. आणि आता नॅरेटर जात होता पण त्याच्या वाटेत म्हणजे तोच असं चालला आहे तर त्याच्या वाटेत असं काय पोलेटा नव्हतं, खास त्याला परत तिकडं जावं लागलेलं आहे, तरी तो गेलेला आहे तिथं. आणि त्या मुलांनी काय सांगितलं त्याला की आम्ही येईपर्यंत तुम्ही इथं कॅफेमध्ये बसा, मग आम्ही येतो. आणि कधी येणार ते विदिन ॲन आवर, एका तासात आम्ही येतो, तोपर्यंत तुम्ही कॅफेमध्ये बसा असं ते सांगून गेलेले आहेत. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. On peeping through a room led by a nurse, he realizes that boys are talking to a girl who resembles them. He does not feel like intruding and does ask the nurse the details about the boys. This is when the nurse tells him their heart-rending story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. तर इथं इगरनेस म्हणजे त्या नॅरेटरची खूप उत्सुकता होती की हे बॉईज नक्की कुठं गेलेले आहेत. आणि ती बिल्डिंग म्हणजे काय असतं, एक हॉस्पिटल असतं. आणि अशा प्रकारे तो नॅरेटर पण तिथं गेला आहे की ही बॉईज कुठं गेलेत, नक्की काय करतायत. आणि पिपिंग थ्रू अ रूम म्हणजे त्यानं थोडंसं रूममध्ये बघितलेलं आहे, तो रूममध्ये गेलेला नाही आहे. पिपिंग म्हणजे थोडंसं बघितलेलं आहे रूममध्ये त्यानं डोकावून. तर त्याला काय दिसलेलं आहे, तिथे एक नर्स आहे आणि ती मुलं एका मुलीशी बोलत आहेत. आणि ती मुलगी कशी आहे, रिझेंबल्स देम म्हणजे ती पण थोडीफार त्यांच्यासारखीच दिसतीये, सेम ॲपिरियन्स, सिमिलर ॲपिरियन्स. आणि आता इंट्रूड म्हणजे काय की न बोलवता जाणे किंवा व्यत्यय आणणे आपण म्हणू शकतो. की त्या हे जे दोन मुलं आणि त्यांची बहीण, की आपण बहीण म्हणू, आत्ता बहीणच असते त्यांची ती, की ते जेव्हा बोलत असतात तेव्हा तो नॅरेटर मुद्दामून तिथं गेलेला नाही आहे त्यांना डिस्टर्ब करायला. पण त्यानं काय केलेलं आहे, त्या नर्सला त्या बॉईजविषयी विचारलेलं आहे. मग त्या नर्सनं काय केलेलं आहे, हार्ट रेंडिंग म्हणजे खूप आपल्याला दुःख होणारं अशी एक गोष्ट सांगितलेली आहे. आणि ती काय आहे की त्यांचे जे वडील होते तर ते वॉरमध्ये म्हणजे युद्धामध्ये मारले गेलेले आहेत. आणि युद्धामध्येच त्यांचं घरसुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि त्यांची ही जी बहीण आहे, ही मुलगी दिसतीये, तर तिला काय झालेलं आहे, ट्युबरक्युलोसिस झालेला आहे. आता आपण पेज नंबर 71 वर बघूया. The brothers live in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. So keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. They are noble and gentle and great human beings in their own special yet subtle way. This story distinctly talks about how true the amplification says, where there is a will, there is a way. आणि आता पुढं ती नर्स सांगतीये की हे जी मुलं आहेत ते कुठं राहत आहेत, शेल्टर म्हणजे त्यांच्यासाठी युद्धात आपण म्हणतो की काहीतरी आपत्ती आली आहे किंवा काय, तर त्यांच्यासाठी निवारा असतो, तर अशा निवाऱ्याच्या ठिकाणी ही मुलं राहत आहेत. आणि ते काय करतात, लिटरली स्टाव म्हणजे ते पुरेसे जेवतही नाही आहेत, ते पैसे साठवत आहेत कशासाठी, त्यांच्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी. आणि त्यांनी म्हणजे अशा परिस्थितीत सुद्धा झगडून त्यांनी काय दाखवलेलं आहे की वॉर्स हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट म्हणजे की त्यांच्यातली जी काम करण्याची किंवा आपल्या बहिणीला बरं करण्याची जी जिद्द आहे, उमेद आहे त्यांची, तर ती त्यांनी कमी होऊन दिलेली नाही आहे. त्या वॉरमुळं त्यांनी ते
आपल्यातून नाहीसं नाही होऊन दिलं की आता वॉर झालंय किंवा एवढं सगळं झालंय तर आपण आता त्यांनी आशा सोडलेली नाहीये थोडक्यात. आणि ते कसे आहेत नॅरेटरला वाटतात की ते खरंच नोबल, जेंटल आणि ग्रेट ह्युमन बिईंग्ज आहेत, की खरंच ते अगदी बहिणीच्या उपचारासाठी काय पाहिजे ते करायची त्यांची तयारी आहे. सटल म्हणजे काय, डिफिकल्ट टू फाइंड आउट, म्हणजे की आपल्याला पण बघा ही 2 लहान मुलं आहेत तरीसुद्धा त्यांच्यात केवढी समज आहे, तर ते खरंच स्पेशल आहेत त्यांच्या जागी. आणि ही स्टोरी काय करते डिस्टिंक्टली म्हणजे क्लिअरली काय सांगते आपल्याला की ॲम्प्लिफिकेशन म्हणजे एखादं स्टेटमेंट आपण देतो की आपल्याला काहीतरी फोकस करायचं आहे कुठला तरी थॉट, आणि तो थॉट काय आहे, व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, म्हणजे आपण म्हणतो की इच्छा तिथं मार्ग. मराठीत आपण असं म्हणतो की आपल्याला खरंच एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर आपल्याला मार्ग सापडतोच. आता आपण इंग्लिश वर्कशॉप बघूयात. कंप्लीट द फॉलोइंग. इथं काही सेंटेन्सेस दिलेले आहेत तर ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात की ते जे सेंटेन्स आहे तर त्या सेंटेन्सच्या पुढं काय असू शकतं किंवा त्याचा थोडक्यात त्या सेंटेन्स थ्रू काय म्हणायचं आहे ते कंप्लीट करायचं आहे आपल्याला इथं. नंतर आहे सेकंड, सॉल्व द पझल ऑफ वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट, द क्ल्यूज आर गिवन बिलो. आता इथं तुम्हाला एक पझल ऑफ वर्ड्स दिलेला आहे, म्हणजे एक कोड दिलेला आहे. तर या कोड्यामध्ये हे शब्द तुम्हाला फिल करायचे. तुम्ही एकदा हे शब्द भरायला सुरुवात केली की तुम्हाला बरोबर पुढचा शब्द इथे सापडेल. लेट अस सी पेज नंबर 72. क्वेश्चन 3, आन्सर इन युअर ओन वर्ड्स अँड राईट इन युअर नोटबुक. आता इथं तुम्हाला क्वेश्चन्स दिलेत, त्याचे आन्सर्स लिहायचे. व्हॉट इलनेस डिड द सिस्टर सफर फ्रॉम, की त्या मुलीला कोणता आजार झाला होता. व्हॉट सरप्राईज द नॅरेटर व्हेन ही सॉ द ब्रदर्स द सेकंड टाईम, आणि जेव्हा हा नॅरेटर सेकंड टाईम दुसऱ्यांदा या मुलांना बघतो तर त्याला कशाचं आश्चर्य वाटतं. व्हॉट डिड द नॅरेटर फाइंड अबाउट द बॉयज ॲट द हॉस्पिटल, त्या मुलांबद्दल हॉस्पिटलमध्ये त्या नॅरेटरला काय समजतं. व्हॉट वॉज द टचिंग स्टोरी टोल्ड बाय द नर्स, आणि ते नर्स कोणती स्टोरी सांगते की खरंच आपल्याला त्यांना दुःख होतं. लास्ट, इफ द नॅरेटर ऑफर्ड द बॉयज अ लार्ज अमाऊंट ऑफ अ कॅश, वुड दे हॅव ॲक्सेप्टेड इट, से व्हाय ऑर व्हाय नॉट. आता इथं असं विचारलं की तो जो नॅरेटर आहे त्यानं ही सगळी परिस्थिती ऐकून जर त्या मुलांना लार्ज अमाऊंट ऑफ कॅश म्हणजे खूप सारे पैसे दिले असते तर त्या मुलांनी घेतले असते का, असते तर का घेतले असते, किंवा नसते घेतले तर का नाही घेतले, हे लिहायचं आपल्याला. नंतर आहे क्वेश्चन 4, रीड द टेक्स्ट अँड फाइंड द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. इथं काही वर्ड्स दिलेले आहेत तर त्याचे नाउन फॉर्म्स लिहायचे आपल्याला, की जे आपल्याला या पॅसेजमध्ये आपण वापरलेले आहेत. अशा प्रकारे आपण हा लेसन बघितलेला आहे. तुम्हाला हा लेसन कसा वाटला किंवा माझ्या अगोदरचे पण लेसन त्यातले एक्सरसाइज कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.